वेलकम टू ऑल. सर्वांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत. अनेक विद्यार्थ्यांनी ही एक मागणी केली होती की सर, सध्या राज्यसभेच्या निवडणुका या सुरू आहे आणि जर या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 2 जागा जर मिळाल्या नाही तर काँग्रेसचं राज्यसभेचं विरोधी पक्षनेते पद हे जाऊ शकते. आणि त्या संदर्भात सर, हे विरोधी पक्षनेते काय असते, याचे निकष काय, तर त्या संदर्भात त्याचं बॅकग्राऊंड काय, तर त्याबद्दल थोडं एक संभाषण व्हायला पाहिजे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ काय करत आहोत, बनवत आहोत. ठीक आहे, व्यवस्थितपणे बघून घ्या, म्हणजे तुमचे सगळे डायमेन्शन्स याच्यामध्ये क्लिअर होतील. ठीक आहे, चला आता बेसिकली बघा. ओके, राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद राखण्यासाठी काँग्रेसला 2 सदस्यांची गरज आहे. म्हणजे बेसिकली हे जे विरोधी पक्षनेते पद आहे ना, याच्याबद्दल आज आपण बघणार आहोत. ओके, त्यात आता थोडं बेसिक जर बघतो म्हटलं, एकदम बेसिक, तर एवढी गोष्ट तुम्हाला माहित आहे की सभागृहामध्ये एक सत्तारूढ पक्षाचा नेता असतो आणि एक विरोधी पक्षाचा नेता असतो. सत्तारूढ पक्षाचा नेता विशेष करून हा प्रधानमंत्री असतो आणि दुसऱ्या सभागृहामध्ये मग त्याच पक्षाचा दुसरा नेता असतो. आता जे विरोधी पक्ष नेते आहे, या विरोधी पक्ष नेत्या संदर्भात भारतामध्ये पहिली गोष्ट ना संविधानिक तरतूद आणि ना इतर कोणती तरतूद आहे. का नाही आहे? कारण सुरुवातीपासून ज्या 26 जानेवारी 1950 पासून जेव्हापासून संविधान लागू झालं तेव्हापासून प्रचंड बहुमतामध्ये काँग्रेसच होती जवळपास 1970 पर्यंत. 70 नंतर विशेष करून 67 नंतर क्षेत्रीय दलांचा उदय व्हायला सुरुवात झाली. म्हणजे काँग्रेसोत्तर भारतामध्ये सरकार यायला सुरुवात झाली आणि पहिलं सरकार आले 1977 मध्ये मोरारजी देसाईचं. त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद असं काही त्याला काय म्हणतात की इम्पॉर्टंट ही कन्सेप्ट काही नव्हती. तरी पण त्याला काय म्हणतात की नेहरूंनी त्याला काय म्हणतात की विरोधी पक्ष नेते जे होते त्यांना बोलण्याची किंवा इतर संधी दिली होती, यात कुठेही दुमत नाही. मग जेव्हा क्षेत्रीय दलांचा उदय व्हायला सुरुवात झाली, काँग्रेसोत्तर जेव्हा पक्ष वाढायला लागले, तेव्हा पहिल्यांदा काय झालं, 1977 मध्ये 1977 मध्ये, पुढे मी एक संदर्भ दिलेला आहे, एक कायदा केला, द सॅलरी अँड अलाउन्सेस ऑफ लीडर ऑफ द अपोजिशन इन द पार्लमेंट. पार्लमेंटचा अर्थ होतो लोकसभेमध्ये पण आणि राज्यसभेमध्ये पण. आणि हा कायदा 1977 मध्ये करण्यात आला. लक्षात ठेवायचं, कायदा 1977 मध्ये आहे, पण विरोधी पक्ष नेता हा पहिल्यांदा 1969 मध्ये झाला बरं का. त्यानंतर कायदा आला. का बरं कायदा आला? तर हा जो कायदा आला होता, हा कायदा आला होता जो 1969 मध्ये तुम्ही विरोधी पक्ष नेते दिला त्याच्या अलाउन्सेससाठी, सॅलरीसाठी आणि त्याच्या अलाउन्सेससाठी, म्हणजे त्याला घर देणं, टेलिफोन देणं आणि का गाडी देणं, ड्रायव्हर देणं, त्याच्यासाठी हा कायदा आणला होता 1977चा. हे जे पद 1969 मध्ये निर्माण केलं. मग आता प्रश्न येतो की नेमकं विरोधी पक्षनेते पद हे कोणाला द्यायचं, तर त्या संदर्भात बरोबर बघा बरं का. म्हणजे हे सॅलरी आणि अलाउन्सेस हे कोणाला द्यायचे या संदर्भात मग विवाद तयार झाला. प्रत्येक जण म्हणायचे की आम्हाला द्या, आम्हाला द्या. मग त्यामध्ये लोकसभेच्या एक डिक्लेरेशन 121 नुसार, लोकसभेचं डिक्लेरेशन बरं का, त्यामध्ये असं ठरवलं, आता बरोबर आहे का, त्यामध्ये असं ठरवलं की ज्या पक्षाला सभागृहाच्या 10% पेक्षा जास्त जागा मिळतील, ज्या पक्षाला सभागृहाच्या 10% पेक्षा जास्त जागा मिळेल, त्या पक्षापैकी जो सर्वाधिक मोठा पक्ष असेल, सर्वाधिक मोठा म्हणजे 2 नंबरचा, पहिला तर 70 असेल ना, त्याला या सुविधा मिळेल. समजलं का मी काय बोललो? तर बघा, पहिला निकष काय, 10% वर पाहिजे. त्याला विधिमंडळातील पक्ष म्हणतात बरं का. म्हणजे तुम्हाला माहित नसेल पॉलिटिमध्ये तरी माहित करून घ्या. एक असते मान्यता प्राप्त म्हणजे आपले राष्ट्रीय पक्ष, राज्य पक्ष, आणि एक असते विधिमंडळातील पक्ष, म्हणजे आतमध्ये त्या विधिमंडळाच्या पक्षाचा एक नेता पण असतो. तर ते विधिमंडळातील पक्षाला मान्यता सभागृहाचा पीठासीन अधिकारी देतो. आणि त्यासाठी निकष काय, 10% वर तुमची सदस्यसंख्या पाहिजे. आणि त्यापैकी जे सर्वाधिक असेल, म्हणजे उदाहरणार्थ समजा आता राज्यसभेतलं घेतलं, आता राज्यसभेचे 10% म्हणजे 25 जागा होते 250च्या, तर एखाद्याला 30 आहे, एखाद्याला 40 आहे, एखाद्याला 50 आहे, तर जो 50 नंबरचा असेल त्याला विरोधी पक्षनेते दिल्या जाईल, म्हणजे त्याला या सुखसुविधा दिल्या जाईल. म्हणजे याचा अर्थ सत्तारूढ पक्ष हा वेगळाच असेल ना, सत्तारूढ पक्षानंतरचा जो सर्वात मोठा आहे त्याला दिल्या जाईल, परंतु 10%च्या वर पाहिजे. हा 10%चा निकष आहे. समजला आता? काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे 10%चा निकष होता या अलाउन्सेससाठी, बरोबर. आता पुढे चाललं सगळं बरोबर चालू होतं. आणि झालं काय, तर 2014 मध्ये एक प्रॉब्लेम झाला. तुम्हाला माहित असेल की नसेल,
की लोकसभेमध्ये विशेष करून प्रॉब्लेम झाला, कोणत्याही पक्षाला 10% त्याला काय म्हणतात की अट क्रॉस करता आली नाही, काँग्रेसनं पण केली नव्हती. आणि मग आता प्रश्न आला की बा आपण हे जे विरोधी पक्षनेत्याचं स्टेटस आहे, ऍक्च्युली ते स्टेटस नाही बरं का, त्याला अलाउन्सेस याला देतो. आणि साहजिक आहे आता राजकारण तर होईलच ना, मग यांनी काय केलं, अलाउन्सेसचं रूपांतर स्टेटसमध्ये करून टाकलं किंवा 10%ची अट पूर्ण करत नाही, त्यामुळे आपण काँग्रेसला कसं विरोधी पक्षनेते द्यायचं. आणि मग काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिलंच नाही. कोण्या मुद्द्यावर, तुम्ही 10%ची अट पूर्ण करत नाही म्हणून. ऍक्च्युली 10%ची अट हा काही नियम नाही आहे, हा कायदा नाही आहे, काहीच नाही आहे. ही एक ट्रॅडिशन आहे, परंपरा आहे. आणि ती डिक्लेरेशन 121 मध्ये आहे लोकसभेच्या, की बाबा याच्यावर ज्याला असेल त्यापैकी जो 2 नंबरचा असेल त्याला तुम्ही ते अलाउन्सेस द्या. इथं बीजेपीनं काय केलं, याचा संबंध जोडला त्या पदासोबत आणि ते पद रिक्तच ठेवलं. आणि विरोधी पक्षनेते पद रिक्त असल्यामुळे काय होते, ज्या काही नियुक्त्या आहे सीबीसीच्या, माहिती अधिकार आयुक्ताच्या, त्या सगळ्या रखडल्या. लोकपाल 2013 मध्ये कायदा आला आणि तो 19 मध्ये लागू झाला. माहिती आहे तुम्हाला, 13 मध्ये कायदा आला, 19 मध्ये लागू झाला. एवढे दिवस थांबण्याचं कारण हे होतं, लोकपालच्या नियुक्तीमध्ये या विरोधी पक्षनेत्याचं स्थान आहे, निवड समितीमध्ये हा विरोधी पक्षनेता आहे, म्हणून ते पद येऊन नव्हतं राहिलं. कळलं. शेवटी राजकारण झालं त्यात कुठेही नाही, म्हणजे किंतु परंतु काहीच नाही. आणि मग अशा वेळेस 2018 मध्ये काय केलं, सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन्स येणार होत्या म्हणून आता 10%ची अट काढून टाकली आणि असं म्हटलं सेकंड मोस्ट लार्जेस्ट पार्टी, सेकंड मोस्ट म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची मोठी पार्टी, विषय कळलं, म्हणजे काँग्रेस ठरते. हे घेतलं लोकसभेच्या बाबतीमध्ये. कुठल्या बाबतीमध्ये, लोकसभेच्या बाबतीमध्ये. मला कळलं. मग आता पुन्हा प्रसंग निर्माण झाला आता राज्यसभेच्या बाबतीमध्ये. कळलं का इथपर्यंत. राज्यसभेमध्ये किती पाहिजे, 25 पाहिजे आणि काँग्रेसकडे 23 आहे, म्हणजे 2 सदस्यांची गरज आहे. आता पक्षनेतेपद धोक्यात आहे. 100% इथं पुन्हा राजकारण होणार आहे. मी तुम्हाला सिंपल भाषेमध्ये सांगतो, विरोधी पक्षनेतेपद ना संविधानिक. दुसरं 10%च्या अटची जी भानगड आहे ती कोणत्या प्रकारची आहे, त्याला अलाउन्सेस द्यायला ते कायद्यात नाही आहे. जर म्युच्युअली खरंच जर समजा लोकशाही मजबूत करायची असेल, टिकवायची असेल, आणि जर असं वाटलं सत्तारूढ पक्षाला की बाबा विरोधी पक्षने द्यायला पाहिजे, तर ते देऊ शकतात सहज. हे 10%ची अट वगैरे नाही आहे. महाराष्ट्रामध्ये पण तेच आहे ना, विधानसभेला विरोधी पक्षनेता नाही आपला महाराष्ट्राला, तुमच्या माहितीसाठी. ह्या 10% मी अगेन सांगतो, हा कायद्यात नाही. आणि कायद्यात हे परंपरेमध्ये आहे. का बरं, कारण 4-5 पक्षाला जर 10%च्या वर जागा मिळाल्या, मग कोणाला द्यायचं, एकाला तर लागेल ना कोणाला तरी, म्हणून ती परंपरा आणली. इज दॅट क्लिअर. ठीक आहे. तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की विरोधी पक्षनेत्याबाबतची ही आपली काय सध्या तरतूद आहे. सिंपल. आता 4ही सभागृह बघून घ्या आपले, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद. ते 10% काढा, जेवढं असेल तेवढे ते निकषामध्ये बसते. महाराष्ट्रामध्ये असा काही कायदा नाही आहे, परंतु केंद्रामध्ये कायदा 1977चा असल्याचं हे दिसून येते. ठीक आहे. आणि एक सूचना पण होती, जे आपलं पॉलिटिचं पुस्तक आहे यामध्ये मी विरोधी पक्षनेत्याबद्दल खूप डिटेलमध्ये दिला. आयव्हर झिनिंग यांनी म्हटलंय की तो भविष्यातला प्राईम मिनिस्टर असतो. कळलं का. असे संदर्भ आपण सगळे याच्यामध्ये घेतलेले आहे. जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे पुस्तक आहे, त्याच्याकडनं तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता. मी नक्कीच सांगतो तुम्हाला काहीतरी या पॉलिटीमधनं नवीन वाचायला मिळेल. यात संविधान पण आहे, पंचायत राज पण आहे आणि आयोग सुद्धा आहे, म्हणजे एका जागी इंटिग्रेटेड आहे. अगेन वाक्य हे म्हणजे संविधान म्हणजे पूर्ण पॉलिटी, पंचायत राज आणि आयोग, संविधानिक वैधानिक असलेलं हे एकमेव पुस्तक आहे. एकमेव. बरोबर नाही का. मग सर काही मध्ये आयोग नाही आहे तर संविधान आहे, काही मध्ये आयोग आहे, संविधान आहे तर पंचायत राज नाही आहे. यामध्ये सगळं दिलेलं आहे. ठीक आहे पर्यंत. आणि ज्या लोकांना बेसिक बॅच वगैरे करायच्या असेल प्रीच्या, या प्रीच्या बॅचेस आहे आपल्या, तुम्ही बघू शकता. ऑफर पण चालू आहे. आणि ज्या लोकांचं चांगलाच आणि हे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हवर पण ऑफर चालू आहे, याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि मी पुन्हा सांगतो, या सगळ्या बॅचेसचं वैशिष्ट्य एकाच वाक्यात आहे, येणार तर सगळं परीक्षेमध्ये आपल्यामधून, आणि जर आपल्यामधून आलं नाही तर ते कुठूनच येत नाही. याचं कारण म्हणजे असं आहे, आपल्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे समग्रता आहे. ठीक आहे पर्यंत. तर आशा करतो की तुम्हाला हा पॉईंट व्यवस्थितपणे काय आला असेल, लक्षात आलेला असेल तो. ठीक आहे पर्यंत. 10%चा म्हणजे काय, कशा प्रकारे आहे तर 77चा तो कायदा ठरतो. चला ठीक आहे पर्यंत. ओके, थँक्यू.